मित्रांनो, CR क्रिएशन मार्कंड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणार जंगल भटकंतीसाठी. मित्रांनो, बघूया आपण जंगलामध्ये काय काय भेटतं आपल्याला. चला तर मग. बघू शकता मार्कंड पिंपरी हे गाव आहे मित्रांनो. बघा तर कसं सुंदर वातावरण झालेलं आहे मित्रांनो. चला तर मग जाऊया. मित्रांनो, या ठिकाणी सप्तशृंगी गडाचा डोंगर बघू शकता आपण. एकदम खतरनाक असं वातावरण बघू शकता आपण मित्रांनो या ठिकाणी. आणि मित्रांनो, हे बघा सप्तशृंगी गडाचं मंदिर दिसत आहे त्या ठिकाणी, सप्तशृंगी देवीचं. मित्रांनो, त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. असं आहे आमचं मार्कंड पिंपरी गाव मित्रांनो. बघा तुम्ही तर एकदा येऊन नक्की भेट द्या आमच्या गावाला. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जंगलामध्ये पोहोचणारच आहोत थोड्या वेळात. चला मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपल्याला करवंद भेटलेले आहे. हे बघा, खाऊया आपण. तुम्ही पण आहे खायला. मित्रांनो बघा, अजून आपल्याला करवंद सापडले नाही. बघा, या खायला तुम्ही पण. आपण आता या ठिकाणी आलो. या इकडे जाणार होतो आपण जंगलामध्ये. असे वातावरण बघा मित्रांनो इकडचं. आमच्या गावाकडचं वातावरण एकदा नक्की या मित्रांनो. हे समोर पाळी पिंपरी गाव आहे. चला तर मग जाऊया. अशा वाटेमधून यावं लागतं आपल्याला. बघू शकतो आपण. अशा जंगलामध्ये फिरल्यानंतर मित्रांनो आपल्याला जंगलातील रानभाज्या भेटत असतात. आपण फिरतोय पण अजून काय आपल्याला रानभाजी कोणत्याही प्रकारची सापडली नाही मित्रांनो. चला तर मग जाऊया बरं, बघूया आपण एखादी रानभाजी भेटेल अजून तर शोधूया. आणि फायनली मित्रांनो आपल्याला रानभाजी शेवाळा सापडलेला आहे. बघा मित्रांनो, हे बघा शेवाळा, ही रानभाजी आहे. अशा प्रकारचे असतात मित्रांनो शेवाळे या ठिकाणी. बघा अशा प्रकारे मित्रांनो शेवाळा आहे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दोन प्रकारचे शेवाळे. मित्रांनो खूप शोधत आहेत आपण, जंगलामध्ये फिरत आहोत रानभाजी शोधण्यासाठी. आणि फायनली मित्रांनो अजून एक आपल्याला शेवाळा सापडलेला आहे या ठिकाणी. बघू शकता मित्रांनो. हा बघा मित्रांनो शेवाळा असतो अशा प्रकारचा. बघा हा बघा मित्रांनो शेवाळा, रानभाजी शेवाळा म्हणता याला. मित्रांनो बघा आपल्याला त्याच ठिकाणी अजून दोन शेवाळे सापडलेले आहेत. बघू शकता. मित्रांनो या शेवाळ्याला कंद असतं खाली, ते कंदमूळ काढायचं नाही. ते कंदमूळ काढलं तर मग पुढच्या वर्षी शेवाळे कसे काय येतील
त्यामुळे कंदमूळ काढायचं नाही मित्रांनो. हे बघा मध्ये फिरत आहोत, बघूया बरं कुठे रानभाजी भेटते का. शेवाळा अरे मित्रांनो सापडलेले या ठिकाणी. बघा 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 मित्रांनो, बघा शेवाळा सापडलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी वरती पण बघू शकता शेवाळा आणले आहेत. 4-5 शेवाळे सापडलेले आहेत मित्रांनो. हे पाल्यामध्ये असल्यामुळे ते कळत नाहीत आपल्याला मित्रांनो. बघा हे असतात शेवाळा. कसे आहेत शेवाळा मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की कळवा. राहुलला मित्रांनो शेवाळे सापडलेले आहेत बघा मित्रांनो. बघा मित्रांनो 1 ते 2 तास झाले मित्रांनो, आपल्याला भाजी काही पुरेपूर मिळालेली नाही. रानभाजी शेवाळा मित्रांनो. चला तर बरं जाऊया ना, बघूया. आणि मित्रांनो या ठिकाणी फायनली आपल्याला सापडलेले आहेत शेवाळे मित्रांनो. मित्रांनो आताच निघत आहेत हे बघा, या ठिकाणी बघू शकता आपण. आता मित्रांनो हे काढून घेऊ आपण. जमिनीच्या बाहेर आलेले नाही त्यामुळे आपण काठीच्या साहाय्याने असे खोदून आणि काढून घेऊया. नंतर मित्रांनो या इकडे पण आहेत, ते तिकडे पण आहे मित्रांनो. हे बघा इथे पण आहेत, तिथे पण आहेत, भरपूर प्रमाणात ते शेवाळा. आता काढून घेऊया. चला तर मग काढून घेऊ ना. बघू शकता अशा प्रकारे आम्ही एवढे शेवाळे काढलेले आहेत. तुम्ही पण मित्रांनो जंगल भटकंती करत असाल तर अशा प्रकारचे शेवाळे असतात, सापडले तर नक्की काढा. प्रकारचे शेवाळे आम्ही काढलेले आहेत. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.